आपला हनीमूनला जायचा मार्ग. चला. नमस्कार दीपाली मॅडम, कशा आहेत? अरे अधिपती सर नमस्कार. तुम्ही स्वतः आलात, खूप छान वाटलं सर. वेलकम टू केसरी. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. अरे वा, इथे पण तुमचा वट आहे वाटतं. ऑफकोर्स मॅडम, सूर्यवंशी फॅमिली आणि चारुहन सरांसोबत केसरी टूर्सचे खूप जुने संबंध आहेत. जी आम्ही आयुष्यात पहिली ट्रिप केली होती, काश्मीरला गेलो होतो. मी आणि आईसाहेब यांच्या संग गेलो होतो. असली धमाल आली की नाही, तेव्हापासून यांची साथ सोडली नाही बघा आम्ही. अरे वा, अच्छा, म्हणजे बाबा जे आपल्या टूरचं प्लॅनिंग करत होते ते केसरी टूर्स बरोबर करत होते. पुढच्या गोष्टी आपण बसून बोलूया का? हा चला. प्लीज या. प्लीज. ऑफिस बारेवर काय ना खुळा. हो. हे बघा, सुरुवातीलाच सांगतो मॅडम, तुम्हाला तर माहिती आहे आता आम्ही पहिल्यांदाच भारताबाहेर चाललोय, त्यामुळे जराशी धाकधूक आहे, जरा हुरहुर आहे आणि मंडळी बी सांगायत, त्याच्यामुळे जरा जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी नीट होऊन जाऊन देत. इथं काय टेन्शन नसते हो. इथं एक आवाज दिल्यावर 100 माणसं येतात आपल्यासाठी. तिथं बाहेरच्या देशात, त्यामुळे जरा काळजी वाटते. तुम्ही काळजीच करू नका सर. पर्यटकांचं प्रेम आणि विश्वास यावरच केसरीची वाटचाल चालू आहे. आमच्या बाबांनी फुकेट आणि क्राबीचं बुकिंग केलंय. फक्त आम्हाला माहिती हवी होती की आम्ही कुठे कुठे जाणार आहोत आणि करन्सी एक्सचेंज कुठे करायचंय वगैरे. चारुहस सरांनी ग्रुप टूर साठी चौकशी केली होती. आमच्या बाबांनी इथे बी घोळ घालून ठेवलाय. डोंट वरी सर, तुमची प्रायव्हसी जपणं आमची जबाबदारी. खरं सांगू का अधिपती सर, हनीमूनसाठी तुम्ही निवडलेले डेस्टिनेशन अतिशय सुंदर आहे. सुंदर, नयनरम्य, निळेक्षार समुद्र किनारे, त्याला उंच अशा डोंगरांची किनार, असे फुकेट क्रबी अतिशय रोमॅन्टिक आहे. अनेक हिंदी पिक्चरची शूटिंग ह्या ठिकाणी झाली आहे. काय सांगालाय? आणि आता फुकेट क्रबीला जायला विजाही फ्री आहे. या डेस्टिनेशनला जायला थाईबात ही करन्सी लागते, जी आपल्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला माहीतच आहे अधिपती सर, केसरी म्हणजे 40 वर्ष विश्वासांची परंपरा. उत्तम हॉटेल, उत्कृष्ट भोजन, बेस्ट एअरलाईन याची काळजी आम्ही घेतो. आणि टूरवर तुमची काळजी घेणारं केसरीचा आपलं माणूस म्हणजेच केसरीचा टूर लीडर तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आनंदाने टूर एन्जॉय करा. थँक्यू सो मच मॅम. किती छान समजावून सांगितलं तुम्ही. पर्यटक देवो भव हेच आमचं ब्रीदवाक्य. वा वा. बरं चला, आम्ही निघतो आता. अजून लई तयारी बाकी आहे. 1 मिनिट सर. पंकज, इकडे येतोस का? नमस्कार. अधिपती सर आणि मॅम, ट्रॅव्हल बॅग तुमच्यासाठी. अरे वा. आणि याच बरोबर ही शोल्डर बॅग, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पासपोर्ट, एअर तिकीट आणि व्हॅल्युएबल डॉक्युमेंट्स, करन्सी ही ठेवू शकता. आणि ही केसरीची कॅप. वा वा, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एन्जॉय युअर टूर सर. तरी म्हटलं अजून आई चहा घेऊन कशा आल्या नाहीत? घ्या. काय झालं हो? आदिपती आणि सुनबाई बाहेर जाणार होतं, म्हणजे जाणार आहेत ना व, की काय बदल झालाय? नाही आहे, कसलाही बदल नाही आहे. आता एकदा ठरले तर ते दोघं जाणारच आहेत. हे बरं झालं, म्हणजे 4-5 दिवस दोघांनी मजा करून येऊ द्यात. तुम्ही फक्त आता देवीला प्रार्थना करा, यामध्ये कसलं विघ्न नको यायला. हाय का? आता आता कशा पायी इग्न येणार आहे? आई, आपल्या घरामध्ये विघ्न कधी आपोआप येत नाही ना, ते आणलं जातं. तुमचीच लाडकी लेक आणते विघ्न. तर तुम्ही जरा प्रार्थना करा देवीकडे की तिची दुर्बुद्धी यावेळेला कामी यायला नको. हे बघा, तुम्हाला जेवढी वाटते ना व, तेवढी माझी भूमी वाईट नाही हो. आई, तुम्हाला माहिती आहे मला तुमच्याबद्दल किती आदर आहे. तुम्ही खूप केले माझ्यासाठी आजपर्यंत, आजही करता आहात. या सगळ्याची जाणीव आहे मला. पण तरी आई, मी फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या मुलीबद्दल चांगलं नाही बोलू शकत, कारण ती चांगली नाहीये. मला हे कळतंय की तुम्ही तिची आई आहात. तुम्ही तिच्याकडे तटस्थपणे बघू नाही शकणार, तुमचा एक बायस असणार. पण तरी माझ्या शब्दातून मी सांगतो ना, त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे तुमची मुलगी. सॉरी.
हे घेऊया ते घेऊया म्हणता म्हणता लई खरेदी झाली बरं काय मी तर काय काय कपडे असे घेतलेत की नाही की मी इथं कवाच घालू शकत नाही. तुम्हाला खरं सांगू, मी पण असेच कपडे घेतलेत सगळे. काय सांगताय? हो अहो, आपल्याला तेच तेच कपडे घालून कंटाळा येतो ना, आणि इथे तशा मर्यादा पण येतात. जरा चेंज हो चेंज. फक्त की नाही मला एकच गोष्ट कटायचं हे सगळं आमच्या बाबांनी केलं की नाही त्याच्यापेक्षा आम्ही करायला पाहिजे. असं का बोलताय? बिचारे किती मनापासून करतायत, किती आनंद झालाय त्यांना. आणि बघा, हे सगळं शॉपिंगचं वगैरे आपल्या डोक्यात तरी आलं होतं का? त्यांनी केलंय सगळं, प्रॉपर प्लॅनिंग केलंय त्यांनी. बा झालं कौतुक सोडा आता ते विषय. दुसरं काय असलं तर बोला. आहे का दुसरं काही विषय बोलायला? ऍक्च्युली आहे. काय? मी आता शाळेत गेले होते तेव्हा फुलपगारे सरांशी बोलणं झालं. ते सांगत होते की काही मुलांची फी माफी करावी लागेल. गणवेश वाटप करायचंय, वह्या पुस्तकं वगैरे द्यायचे. तुम्ही कशी काही मुलांची फी भरता, तशी अजून काही गरजू मुलं आहेत ज्यांची फी माफी करावीच लागेल. आता त्यांचं शिक्षण बंद होईल. हा हा, टेन्शन घेऊ नका. पैशा अभावी कुणाचं शिक्षण बंद पडू देऊ काय आम्ही? कशाला काळजी करत आहे? फक्त आई साहेबांसंग एकदा बोलायला लागणार, कारण शाळेच्या बाबतीतला निर्णय. त्यामुळे त्यासनी एकदा विचारल्याशिवाय ते करू शकणार नाही, पण होईल. पण त्यांना फी माफीचं चालेल का? कारण आधीच त्यांना शाळा शिक्षण यातलं काहीच आवडत नाही. समजून सांगूया की तुम्ही आहे मी आहे, सांगू आपण. काळजी करू नका. सत्य आहे. ओके बोल. ते मुंबईच्या पार्टीचं काय? बर. भात वाढलाय ना? हो हो आहे, सगळं वाढलेलं आहे. हा, चला चला, गरम गरम जेवून घ्या. इरा चल ग, उठ, जेवण करून घे. बस. इरा, ए इरा, इरा जेवण करून घे. इरा, ए इरा. इरा उठ, उठ चल, उठ उठ. अति करू नकोस, चल. अति अति मी करते का तू करतेस आई? हा, सतत माझ्याशी भांडतेस. किती दिवस माझे दोष दाखवत राहणार आहेस? इरा, अगं आई आहे मी तुझी. आई बरोबर असं वागतेस? इरा, तुझं काय चाललंय ग? हे असं हात झटकणं, हे असं वागणं, हे बोलणं, तुला कळतंय का तू कशी वागतेस ते? परत तेच? तू मलाच दोष देतेस आई? का तू काय करतेस ग? जरा स्वतःकडे बघ ना. तूही माझ्याशी सतत भांडत असतेस, हे दिसत नाही तुला? इरा, तुला काहीही बोलायला गेलं की तू फक्त भांडतेस आणि वाद घालतेस. मी तुझ्या भल्यासाठी बोलतेय. ही माझी तळमळ नाही का ग दिसत तुला? हा, गेल्या कित्येक महिन्यात तुझ्या आयुष्यात काहीच झालेलं नाहीये इरा. तुझं आयुष्य थांबलंय. हा, कळलं? थांबलंय तुझं आयुष्य. तू फक्त आलेला दिवस ढकलतीयस ग. तुझं निखिलवर प्रेम आहे ना? आणि निखिलचंही तुझ्यावर प्रेम आहे. मला सांग, या नुसत्या प्रेमाने काही होणार आहे का? हा, पोट भरणार आहे का या प्रेमाने? इरा, प्रॅक्टिकल विचार कर ग. एकच गोष्ट मी तुला 1000 वेळा विचारली आहे इरा. हा, लग्नाचा विचार करा ना. तो का विषय काढत नाहीये? आणि हे बघ, तो जर काढत नसेल ना विषय, तर तू विचार, खोदून खोदून विचार त्याला, त्याची काय इच्छा आहे. लग्न करणार आहे ना तो? काय मग झाली का तयारी? कसली? हाय का आता? तुम्ही दोघं कुठं बाहेर जाणार आहेत ना? व ते काय, ते हनीमून का काय म्हणतात तिकडं? काय आजी तुम्ही पण? अगं काय आहे त्यात? आता आमच्या याला नव्हतं हे समज, पण तुमच्या पिढीत आहेत ना? व मग करून घ्या की मजा. नीट जावा बरं का? नाही म्हणजे लांबचा प्रवास आहे ना? व प्रवास चांगला होऊ दे तुमचा. आणि खाण्यापिण्याची आबाळ करू नका. येळेवर खात जा, तब्येतीला जपा. अहो, वेळ आहे आजी अजून. अगं येळ असला म्हणून काय झालं? शुभेच्छा देण्यासाठी येळ काळ बघायचा नसतो. आत्ताच आधी देऊन ठेवल्या ना म्हणजे बरं. काय आहे, तुमचं इमान असणार आहे रात्री अपरात्री.
मी म्हातारी दाराडोर झोपलेली असणार तवा. मग काय तुम्हासनी फोन करून ते काय हॅपी जर्नी का काय बोलणार आहे वय? मग म्हणून म्हणलं आत्ताच देऊन ठेवाव्या. नाही नाही, तुमच्या शुभेच्छा तर आहेतच, पण आशीर्वादही असू द्या पाठीशी. यो आहेच की. पण माझा आशीर्वाद फळाला येऊ दे म्हणजे झालं. म्हणजे म्हणजे काय? माझा आशीर्वाद काय आहे? या घरात लवकर पाळणा हलवू दे, घराचं गोकुळ होऊ दे. नाही नाही, तिकडे काय फोन बंद नसणार आहे. इंटरनॅशनल रोमिंग असते की चालू. होय, टच मध्ये राहूया, त्याचा काही विषय नाही. हा चालतंय. ओके, थँक्यू. हा हा, थँक्यू. गालातल्या गालात हसायचं नू. आमच्या आजीने काय जॉक मारली काय? काय नाही, हा काय नाही. काय नाही तर मग काय नुसतं हसायलाय काय? ऐकू आला मसनी. ऐकू आलं ना, मग कशाला विचारताय? नाही पण ते काय आजी म्हणाली ते आशीर्वादाचं, ते काय ते मनावर घ्या मग तिच्या आशीर्वादाचं. गप्प बसाव तुम्ही. आजी म्हणत होती काय पाळणा बिळणा काय उकूळ बिकूळ काय, मला ऐकू आलं जरा. मॅडम काय चाललंय तुमचं? किचन मध्ये होता पण काय करताय? आमच्या बायकोच्या जवळ यायला काय कोणाची भीती आहे काय? किती जवळ? एका हाताचं अंतर ठेवायचं, कळलं? मी शाळेत विद्यार्थ्यांना पण हेच सांगते. आणि काम करा आता तुम्ही तुमचं, मला माझं काम करू द्या. तेच करावलंय मास्तरीन बाई, आम्ही आमचंच काम करायलंय. ते नाही, मला सांगा, मॅडमशी बोललात तुम्ही? हा, काळजी करू नका, बोल तुम्ही. जेवण झालं की बोलतो. आता मला लई भुका लागल्यात माहिती आहे काय, त्यामुळे आता काय बोलायला सुचणार नाही. जरा काय तर खाल्लं नाही. हा बोलतो हे असलं काहीतरी तेलकट तुपकट खाता आणि मग तुम्हाला खोकला येतो. नका ना खात जाऊ हे असलं काहीतरी. पोटात कावळ वाढलाय, त्यासनी काहीतरी टाकाय नको. मग ठेवा ते. जेवण तयार आहे, स्वयंपाक केलाय मी, जेवून घ्या. आणि ऐका ना, मी आज फ्रूट कस्टर्ड करते. फ्रूट कस्टर्ड. काय स्पेशल आज? हे काय स्वतः बनवायचं मनावर घेतलं? नाही, आपण परत आलो तेव्हापासूनच काहीतरी गोडधोड करायचं होतं मला, पण तेव्हा काही जमलं नाही. आणि आता कसं घरातलं वातावरण पण जरा थंड झालंय, तर म्हणून म्हटलं काहीतरी गोड आणि थंड करावं. म्हणून फ्रूट कस्टर्ड. एक नंबर आयडिया. हे फ्रूट हे खाल्ले बरं का मी हॉटेलला त्याच्या आधी. फ्रूट कस्टर्ड खाल्लंय तुम्ही? खाल्ले. आवडलं होतं तुम्हाला? नाद बंड्या. मग आता आज माझ्या हातचं खाऊन बघा. अरे अरे, मी काय म्हणतो, ऐका की, आपण आहे ना एक दिवस ओंकारला आणि शिवानी वहिनींना बाहेर जेवायला घेऊन जाऊया, पार्टी देऊया. बिचारे आपल्यासाठी एवढं करतात दोघं जण, आहे की नाही? हो खरंच, आणि कसली अपेक्षा न ठेवता करतात बिचारे. तेच की, घेऊन जाऊ आपण त्यांना. म्हणून एक मिनिट थांबा. दिलीपराव बोला घेऊ. हा हा, नाही काही विषय नाही, तुम्हाच नाही. हा आई, अगं आमचं प्रेम आहे एकमेकांवर, असं काही कॅज्युअल अफेअर वगैरे नाहीये. काय बोलतेस तू? हे नाहीये ना कॅज्युअल अफेअर, प्रेमच आहे ना तुमचं. मग मग करा ना लग्न. काय कुठे घोडं अडलंय? सेटलमेंट साठी थांबलोय, ती झाली की आम्ही लग्न करू. अगं इरा, सेटलमेंट होते ग हळूहळू. इंजिनियर आहे ना तो, कमवेलच ना, होईल ना हळूहळू सेटल. आई, आमचे काही टार्गेट्स आहेत, ते अचीव झाल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही. टार्गेट्स? कसले टार्गेट्स ग इरा? नाही ग नाही, सेटलमेंटला कसलेही टार्गेट्स वगैरे नसतात. इरा, ती हळूहळू होणारी प्रक्रिया आहे ग, समजून घे. इरा ऐक, एखाद्याकडे 1 कोटी असले ना तरीही त्याला सेटल झाल्यासारखं वाटत नाही का? कारण त्याला 2 कोटी हवे असतात. त्याच्याकडे 2 कोटी असतात, त्याला 4 कोटीची हव्यास असते. अगं हे बघ, ह्या गोष्टींना अंत नाहीये इरा. आणि खरं सांगू का, संसाराचा आणि सेटलमेंटचा काहीही संबंध नसतो इरा. हे बघ, तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करताना मग सेटलमेंटही होईल ना हळूहळू. आणि मी तुला एक सांगू का, फक्त पैसा कमवणे म्हणजे सेटलमेंट नाहीये आयुष्यातली. आई प्लीज, तुझं तत्वज्ञान माझ्यावर लादू नकोस. आणि बास आता, लग्नाचा विषय काढायचा नाही. आम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा आम्ही लग्न करू. आणि काय सारखं मुलांसारखं मला लेक्चर देतेस ग? आई, मी तुझी मुलगी आहे, विद्यार्थिनी नाही. मला कळतं, मी मोठी झाली आता.
हिरा, अगं आमच्या विद्यार्थ्यांनी आमचं ऐकलं म्हणून आज सेटल झालेत ते, कळतंय का? आणि ना हिरा, खरं सांगतो, तू ही अशी नव्हतीस. जेव्हापासून तो निखिल भेटलाय ना तेव्हापासून अशी झाली आहेस तू. तुझ्यात बदल झालाय, तुला नाही कळते का? तू निखिलला दोष देतेस आता? अगं आई, इतके दिवस मला दोष देत होतीस ते ठीक आहे, पण आता निखिलला दोष देतेस? आई, तुला त्याला वाईट साईड म्हणायचा काहीही अधिकार नाहीये. आहे, मला अधिकार आहे. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळतोय तो, आई म्हणून मला अधिकार नाहीये? थांबा जरा. काय चाललंय तुमच्या दोघींचं? जेवणाची ताटं वाढली आहेत. जरा शांत बसा. तू ग जरा शांत बस ना. इरा, चल जेवून घे बघू. चल. तुम्ही मध्ये बोलू नका, मला बोलू द्या तिच्याशी. तिचा निर्णय कळाल्याशिवाय मी हा विषयच थांबवणार नाहीये. सांग, काय निर्णय आहे तुझा? बोललीस का तू निखिलशी? काय ठरलंय तुमचं? सांग मला. कशाबद्दल? घ्या. कशाबद्दल? वा, हे म्हणजे सगळं रामायण झाल्यावर रामाची सीता कोण, असा प्रश्न आहे हा. अगं तुम्ही लग्न करणार आहात ना, त्याबद्दल बोलली आहेस का तू निखिलशी? हिरा, काय तो लवकर निर्णय घे हा. आणि तू जर आता तुझा निर्णय दिला नाहीस ना, तर मी दुसरीकडे तुझी स्थळं बघायला सुरुवात करणार आहे. तुझं नाव नोंदवणार आहे वधूवर सूचक मंडळात. काय? अगं आई, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? तू माझ्यासाठी स्थळ बघणार आहेस आणि तेही त्या वधूवर सूचक मंडळातून? हो. काय चुकलं माझं? हा, किती दिवस हे असं चालू ठेवणार आहे मी? हा, अगं इरा, लोक काय बोलतायत? आई वडील म्हणून आमची काही कर्तव्य आहेत ती आम्हाला पार पाडू दे. अक्षराकडे बघ, तिचं सगळं योग्य वेळी योग्य वयात झालं ना. तुझंही तसंच व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल आई वडील म्हणून, तर काय चुकलं ग आमचं? अगं बास ना. किती वेळा मला आणि तिला कम्पेअर करशील? किती वेळा सांगितलंय की मी वेगळी आहे, मला माझं वेगळेपण जपू द्या ना. आणि मी तिच्या पावलावर पाऊल ठेवणार नाहीये आणि तशी अपेक्षाही ठेवू नका माझ्याकडनं. हे बघ इरा, असं चिडून आणि संतापून प्रश्न सुटत नसतात. त्याने फक्त आपण वाद घातला, मुद्दा मांडला, एवढंच काय ते समाधान मिळतं? आणि मला सांग, तू असं अजून किती दिवस हे असं समाधान मिळवत बसणार आहेस ग? काही अर्थ आहे का याला? हे बघ, तू काय म्हणतेस? निखिलचं आणि तुझं एकमेकांवर प्रेम आहे, हो ना? मग अगं लग्नाचा विषय का नाही काढत आहे? किती दिवस असं रिलेशनशिप मध्ये राहणार आहात? मी तुला एकदाच सांगितलंय, आम्ही आमचं बघून घेऊ. नाही, आता हा प्रश्न फक्त तुमचा राहिलेला नाहीये. हे बघ इरा, तुला तुझं भलं कशात आहे हे जर कळत नसेल ना, तर त्याची जाणीव आम्हाला आई वडील म्हणून करून द्यावीच लागणार आहे. मला माहित नाही तुमच्या दोघांचं काय चाललंय, मला काही माहित नाही. पण हे बघ, जर तुमचं पटत नसेल, वाद होत असतील, तर एकमेकांसमोर बसा, शांतपणे बोला, काय तो वाद मिटवा, एकदाचा सोक्ष मोक्ष लावा इरा, आणि निर्णय घ्या. का टाळाटाळ करतोय तो लग्नाची? जो काही निर्णय होईल तो मला कळवायचा, आणि हे तू लवकरात लवकर करणार आहेस इरा. इरा, हे जर तू केलं नाहीस ना, तर मग मी काय करणार आहे हे मी तुला सांगणारही नाही आणि विचारणारही नाही. बरं, चल जेवून घे आता. इरा, चल शांत हो आणि आधी जेवायला बस. हं, चल जेवून घे. चल बस बेटा. काय असून बाई, काय करायला तुम्ही इथं? नाही, मी थोडंसं तेच काय ते धनाजीने सगळा स्वयंपाक केला असेल ना, मग तुम्ही इथं काय करताय? आणि हे काय फळांचा बाजार मांडला की काय तुम्ही? कशासाठी कापली तेवढी फळं? मी फ्रूट कस्टर्ड करत होते ना.
काय काय करायचं होतं? फ्रूट कस्टर्ड म्हणून फळं आणली होती सगळी. मला काहीतरी गोडधोड करायचं होतं, तर म्हटलं फ्रूट कस्टर्ड काहीतरी वेगळं करावं. अवसून बाई, गोडच करायचं होतं तर शिरा करायचा, खीर करायची. हे काय असलं काहीतरी करताय तुम्ही? हे बघा, हे असलं काय खायची आम्हाला सवय नाही आणि आमच्या सवयी तुम्ही बदलू नका. आणि अधिपतींना पण शिराच आवडतोय. अहो नाही, त्यांना ही पण डिश आवडते मॅडम. कशी आवडलो? कधी खाल्ली नाही, कधी नाव पण ऐकलं नसेल त्यांनी. हा, आवडणार कसं? माहितीये त्यांना माहिती आहे आणि त्यांना आवडते पण ही डिश. आणि या निमित्तानं फळं पण पोटात जातील. मॅडम तुम्ही खाऊन बघा ना, तुम्हाला पण आवडेल. नाही नाही, हे आम्ही असलं काही खात नाही. आम्हाला ते नावच नाही आवडलं. पदार्थ कसला आवडतोय? अहो मॅडम, नावावर नका जाऊ. ही सगळी फळं आहेत ना, ह्यांचे गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात. बघा, यामध्ये विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, शिवाय चवीलाही चांगलं असतं. आणि यामध्ये सफरचंद आहे ना, सफरचंदात काय असतं? ओ सुनबाई, आमची काय शाळा घेताय वय तुम्ही? हा, त्या पोरांची शाळा घेताय तेवढं बाद झालं. घरात शाळा सुरू करू नका. कुणी आमची शाळा घेतलेली आम्हाला चालणार नाही.